नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या हद्दीत दिनांक 19 मार्च ते दिनांक 25 मार्च या कालावधीत श्री डोळसनाथ महाराज यात्रा उत्सव पार पडणार असून श्री डोळसनाथ महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. तरी सदर कालावधीत येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास अथवा अपघात होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा यांच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात काही आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तळेगाव वाहतूक विभागाअंतर्गत जिजामाता चौकातून डोळसनाथ मंदिराकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात येत आहे. यासाठी पर्यायी मार्ग मारुती मंदिर चौक, जुन्या नगर परिषद इमारतीसमोरून संभाजीनगर, नालबंद गल्ली, गणपती चौक मार्गे पुढे इच्छित स्थळी जावे. सुभाष चौकातून डोळसनाथ मंदिराकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग मारुती मंदिर चौक, जुनी नगर परिषद इमारतीसमोरून संभाजीनगर, गणपती चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. घोरावडी रेल्वे स्टेशनकडून जिजामाता चौक व डोळसनाथ महाराज मंदिराकडे जाण्यास गणपती चौकात बंदी करण्यात येत आहे. यासाठी पर्यायी मार्ग गणपती चौकातून डावीकडे वळून नालबंद गल्ली, संभाजीनगर, जुनी नगर परिषद इमारत समोरून मारुती मंदिर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. तरी तळेगाव वाहतूक विभाग हद्दीत वरील नमूद केलेल्या मार्गांवर दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दिनांक 25 मार्च रोजी रात्री 2 वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व वाहनांना मनाई करण्याकरिता आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी नमूद कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे यांनी केले आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.